शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये 3 वेळा बिबट्याने हल्ला केला आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 दिवसापूर्वीच या ठिकाणी असलेल्या शिवन्या बोंबे हिचाही खरं तर मृत्यू झाला होता. ती जवळजवळ 6 वर्षाची जी मुलगी होती तिचा याच्यामध्ये बिबट्याने हल्ला केला आणि तिच्यामध्ये मृत्यू झाला. तिचे वडील आपल्यासोबत आहेत. खरं तर 15 दिवसापूर्वी शिवन्यावरती बिबट्याने हल्ला केला. काय भावना आहे एकंदरीत? भावना म्हणजे कसं आहे, आमचं स्थानिक जे प्रतिनिधी आहेत, आमचे आमदार खासदार झाले, तर त्यांना वारंवार कळवून सुद्धा त्यांनी असे ठोस काय असे भूमिका घेतली नाही आहे किंवा काही मार्ग काढलेला नाही आहे. ते फक्त येतात, वेळ काढूपणा करतात, सांत्वन करतात, गोडगोड बोलतात, निघून जातात. परत ते विचारायलाही येत नाही. परत एखादी घटना झाली की ते येणार, सांत्वन करणार, म्हणणार मीटिंग लावलेत, हे केलं ते केलं, पण ठोस भूमिका आजपर्यंत अशी काही झाली नाही. आता आमच्या जवळपास 2 वर्षात ही 10वी घटना आहे परिसरात, 3 ते 4 किलोमीटरच्या रेंजमध्ये. ते गेले 2 वर्ष हेच ऐकतोय का आम्ही लेटर दिलंय, हे करू, नसबंदी करू. आता नसबंदीने हा प्रश्न सुटणार नाहीये. तो काही शिकार करायची किंवा हल्ले करायचं थांबवणार नाहीये. त्याचा काय जो असेल तो व्यवस्थित बंदोबस्त करणे, कुठं बंदिस्त करायचं तिकडे करा, नसेल तर आम्हाला मारायची परमिशन तरी द्या, नसेल काही त्यांच्याने होत तर. खरं तर शिवन्या ही 6 वर्षाची होती जवळजवळ आणि हस्ती ती तुमच्या समोर होती. दिवसा ढवळ्या तिच्यावरती बिबट्याने हल्ला केला. हस्ती खेळती म्हणजे कसं आहे, 25 तारखेला म्हणजे ज्या घटना होण्याच्या अगोदर स्वतः माझ्यावरती हल्ला होता राहिला होता. फॉरेस्टवाल्यांना मी कळवलेलं, पण त्यांनी काय त्याची दखल घेतली नाही. त्याच्यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये पण एकदा घराच्या अंगणामध्ये आलेला कुत्र्याचं छोटं पिल्लू होतं, तेही धरलं. त्याही वेळा फॉरेस्टवाल्यांना कळवलं. त्याही वेळा त्यांनी काही ॲक्शन घेतली. साधं ते विचारायसुद्धा आले नाही कुठं आलता, काय झालं. त्यानंतर कुमशेतची तिने घटना मोबाईलला पाहिलेली. 8 दिवस ती घराच्या बाहेर जात नव्हती, घरामध्येच होती, एकदम घाबरून होती. आणि कसं आमचं शेतामध्ये लेवलचं काम चालू असल्यामुळे त्या दिवशी ती बाबाबरोबर बाहेर पडलेली. ती 4 ते 5 वेळा माझ्याबरोबर ये जा केलं तिने तिथून वावरामधून. आणि ती आता शेवटी माझ्याबरोबर आली ती वावरामधून. ती म्हणली मी बाबाला पाण्याची बॉटल आणि त्यांनी घेऊन जाते, टोपी. फक्त अगदी 2 ते 3 मिनिटांतर हे झालं असेल माझ्यापासून जाऊन. त्याच्या बाबा तिकडून खालून येत होते आणि ही वरून जात होती. म्हणजे अगदी डोळ्यासमोर 10 वाजता सकाळी हल्ला केलाय. मात्र एकीकडे वन विभाग असेल किंवा सरकार असेल कुठेतरी डोळेझाक करतं या घटनांकडे. डोळेझाक मी फक्त ते एखादी घटना झाली की तेवढ्यापुरतं तेवढं सांत्वन करायला येतात, गोडगोड बोलतात, हे करू तसं करू, फक्त वेळ काढूपणा करतात. पण ठोस अशी काही भूमिका त्यांनी काही मार्ग आजपर्यंत काही त्यावर घेतलेला नाही आहे. आणि त्यांच्याकडे वारंवार मागणी केलेली आहे. आत्ता मी स्वतः माझी घटना झाल्यापासून कमीत कमी मी 3 ते 4 लोकांकडून त्यांना, वनमंत्री गणेश नाईक, त्यांना पत्र पोचवलेले. आजही ही जी घटना झाली आहे त्याही वेळी त्यांच्या PA सोबत हे झालेले बोलणं झालेलं आहे की असं असं झाले. ज्या घटना घडली आपली ही आजची 15व्या मिनिटाला मी त्यांना सांगितलं का आज पुन्हा आमच्या इथं घटना घडलेली आहे. आणि काल परवा त्यांची तुम्ही बाईट पाहिली असेल वनमंत्र्यांची. ते काय म्हणल्यात, आत्ता मी तिथं येऊन करू काय, मी काहीतरी मार्ग काढील, मीटिंग लावतो, 15 दिवस 8-15 दिवस जाऊ द्या, मग मी येतो. मी तोपर्यंत आमचे लेकर असे जाऊन द्यायचे. शिवन्याचा ज्यावेळेस बिबट्याने हल्ला केला, त्याचा मृत्यू झाला, त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं होतं. काय मागणी केली होती आणि काय त्याच्यावरती तोडगा निघाला होता? तोडगा काही नाही. आज तर फॉरेस्टवाले कोणी आम्हाला दिसलं नाही. ते म्हणले पुढच्या 10 दिवसात 100 पिंजरे लावू तुमच्या परिसरात, हे करू. तसं तर काही पिंजरे तर नाहीच आहे. तेही पिंजरे नेलेले आहेत तिथून. आता माझ्या तिथे घटना घडली, तिथे 3 पकडलेत ऑलरेडी, 4थाही तिथे फिरतोय. फक्त तो काय उपाययोजना केल्या पाहिजे? समजा हे बिबट्याचे हल्ले वारंवार होतात, आज 3रा हल्ला झाला तुमच्या गावामध्येच. काय मागणी म्हणजे काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारने? उपाययोजना म्हणजे एक तर त्यांना आहे ना, तुम्ही पहिले पकडून त्याचा व्यवस्थित कुठं तुम्हाला ठेवायचं आहे तिकडं ठेवा. नाहीतर प्रत्येक गावात फॉरेस्टची जागा आहे, तिथं तुम्ही कंपाऊंड बनवा, तिथं ठेवा. काय खाद्य लागतंय आम्ही गावाले पुरू ना. शिवन्या गेली, तिची मदत तुम्हाला झाली, म्हणजे वन विभागाने तुम्हाला, सरकारने तुम्हाला मदत जाहीर केली. मात्र एकीकडे मुलगी गेल्याचं दुःख आहे. मदत दिलेली आहे, मदत देऊन आमची मुलगी आम्हाला भेटणार आहे का? तुम्ही 25 देता ना, आम्ही तुम्हाला 50 देतो. मुलगी देता का आम्हाला? फक्त सांगा तुम्ही. पैशाने काय, पैसा काय करणार आहे त्या पैशाने? आमचं लेकरू येणार आहे का? हसता खेळता गेलंय डोळ्यापुढून. त्या पैशाचे आम्हाला एक व्हॅल्यू सुद्धा नाहीये. मी म्हणतो ना, 25 दिलेत ना तुम्ही, आम्ही तुम्हाला 50 देतो.
फक्त आम्हाला आमचं लेकरू देता का तुम्ही सांगा फक्त. मग शिवन्या 6 वर्षाची होती, काय तिच्या आठवणी आहेत काय? आठवणी म्हणजे असंख्य आठवणीत, असं म्हणजे कान डोळे असे आहेत ना, रात्रंदिवस नुसता असा भास होतोय की पप्पा मम्मी बाबा, नुसता असा आवाज जाणवतो आम्हाला. खरं तर ही बिबट्याच्या हल्ल्याची घटना तुमच्या घरावरती उडवली. आता ही स्वतः माझ्या बाबत आता 2 महिने झालेत, मी ऑलरेडी पुण्यात होतो, 2 महिने झाले मी इकडंच आहे. तर 2 वेळा हल्ला माझ्यावरती होता राहिलेला. आणि मी ज्यावेळी मला फर्स्ट टाईम म्हणजे गणपतीचं मला वाटतं काहीतरी आपला गणपती बसले होते, त्यावेळी मला पाठीमागे लागलेला. मी सांगितलेलं म्हणजे आमच्या जे मळ्यातले गावातले होते त्यांना म्हणलं असं असं झालं, बिबट्या मागे लागलं, तुम्ही जे करताय ना म्हणलं थोडंसं हाय लेवलला करा म्हणलं. हे जे आता आपण करतोय आंदोलन, हे मी घटना होण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा मला तर पाठीमागे लागलेलं हे त्यावेळी मी त्यांना सांगितलं का असं असं करा तुम्ही. पण ते प्रत्यक्षात ते वेळ माझ्यावरती आली. म्हणजे माझी मुलगी त्याचा काय म्हणावं, एखाद्या योद्धाच म्हणावं लागेल आता तिला. कारण नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर 6 वर्षाची जी चिमुकली होती शिवन्या, हिचा 15 दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केला. खरं तर पोटचा गोळा या ठिकाणी गेल्याचं दुःख कुटुंबाला आहेच. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून वन विभाग असेल, सरकार असेल, या गोष्टीकडे कुठेतरी कांडोळा करते का, अशीच भावना या ठिकाणी नातेवाईक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विशाल सह मी सुनील, TV9 मराठी, शिरूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.